कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की। येऊ द्या जी काही वेस करास, अतोनी बाहेर ओजेचा घास. जो यावे तो हात चिरिता नाही, कधीतरी काही द्यावे घ्यावे. तुका म्हणे उद्या लावीन मनेरा, जे हे दारोदारा भोवती फिरा. येऊ द्या जी काही वेस करास, अतोनी बाहेर ओजेचा घास. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून वेसकराच्या रूपामध्ये समाजाकडून काही अपेक्षा करतात आणि सूचना देत आहेत. काल या अभंगाच्या चिंतनाला आपण सुरुवात केलेली आहे. तेव्हा संत हे वेसकर आहेत, कारण वेसकर जसे जागवतात तसे संतही जागवतात. वेसकराचं केवळ जाग करण्याचंच काम असतं असं नाही, तर शासनाच्या सूचना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांचा महसूल जमा करून शासनाकडे जमा करणं, अशी ही वेसकराकडे काही महत्त्वाची कामं असतात. त्याविषयी त्या रूपकाच्या द्वारा तुकोबाराय या अभंगातून लोकांना सावध करतात आणि दान मागतात. येऊ द्या जी काही वेस करास, अतोनी बाहेर ओझेचा घास. जी वेसकरास काही अतोन ओझेचा घास बाहेर येऊ द्या, असा याचा अन्वय अशा प्रकारचा आहे. तुकोबारे म्हणतात की वेसकर दारात उभा आहे तुमच्या. तेव्हा जी म्हणजे महाराज. जी हा शब्द आदरार्थी आहे. संत वाङ्मयामध्ये जी शब्द अजूनही काही भागामध्ये मोठ्याने हाक मारली तर जी अशा प्रकारची म्हणण्याची पद्धत आहे. जी आदरार्थी आहे. जी म्हणजे महाराज. अहो महाराज, बाहेर वेसकर उभा आहे, तर आतून काहीतरी ओझेचा घास बाहेर येऊ द्या. अर्थात मागणी करतायत. वेसकराच्या रूपातून मागणी करतायत आणि समाजाकडे मागणी करतायत, मानव समाजाकडे. काल आपण संत वेसकर कसे होऊ शकतात, अर्थात संतांमध्ये आणि वेसकरामध्ये साम्य काय आहे याचं चिंतन केलेलं आहे. आता वेसकराच्या रूपामध्ये संत मागतात कसे, हे थोडंसं आपल्याला चिंतन करावं लागणार आहे. कारण तुकोबारेंनी पहिल्याच चरणामध्ये समाजाकडे काय केलेली आहे, मागणी केलेली आहे. येऊ द्या, येऊ द्या, इकडं काही मागणी केली आहे. संत मागणी कशी करतात. तुकोबारे तर म्हणतात की आम्ही कोणालाच काही मागत नाही. देवाला सुद्धा संत मागत नाहीत. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणं हे आमच्याकरता अनुचित आहे. आमच्या वाडवडिलांनी अशा प्रकारची मागणी केलेली नाही आणि त्यांचीच ही रीत पद्धत आम्हीही सांभाळतोय. आमच्याकरता सुद्धा काही मागणं अनुचित आहे असं म्हणणारे तुकोबाराय आज समाजापुढं हात पसरतायत आणि येऊ द्या जी काही वेसकरास अशा प्रकारची समाजाकडे मागणी करतात. हे कसं? कारण साधूची जी अनेक लक्षणे त्यामध्ये मनस्येकम वचस्येकम, जे मनात आहे ते वाणीत आहे आणि वाणीमध्ये आहे ते प्रत्यक्ष आचरणात असतं. जर वाणीनं मागत नाही असं म्हणतात तर मग आचरणाने मागतात कसे? एक. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी संतत्व या भूमिकेत तुकोबाराय उभे आहेत.
आणि जे मुक्त असतात त्यांनाच संत म्हटलं जातं. मुक्त नसणारे संत नाही होऊ शकत. आणि मुक्त त्याला म्हणतात की ज्याला इच्छा राहिलेली नाही. मागणं हे इच्छा पुरस्कृत असतं. जर इच्छा नाही तर मागतात कसे? मागायचं नाही म्हणून मागतात कसे आणि इच्छा नाही तर मागतात कसे? आत्मानं चेद विजानीयादयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरमनुसंजरेत. काम नाही झालो पाहे रिकामा. तेव्हा इच्छा जर नाही तर मागतात कसे? आणि मागायचं नाही हा नियम आहे तर मागतात कसे? असे दोन प्रश्न तुकोबारायांच्या या मागणीवर निश्चितपणे निर्माण होतात. तर त्याच्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की तुकोबाराय म्हणतात काही मागणे हे अमानुचित. तर त्याचं उत्तर त्याच्यातच दडलेलं आहे. काहीच मागणार नाही असं तुकोबारायांनी म्हणलेलंच नाही. तुकोबारायांनी आम्ही काहीच मागणार नाही, कोणालाच मागणार नाही अशा प्रकारचं कुठं म्हटलेलं नाही. काही मागणार नाही असं म्हणतात. याचा अर्थ आहे काही मागणार, काही नाही मागणार पण काही मागणार. काय झालं, एका माणसाने 10,000 रुपये उसने घेतले, उद्या देतो म्हणून. मित्राकडूनच घेतले. त्यांनी त्याची अडचण पाहून त्याला दिले. उद्या गेला, परवा गेला, 8 दिवस गेले, महिना गेला, तरी काही त्याने होऊन काय आणून दिलेच नाही. यालाही अडचण प्रत्येकाला तर लागतच ना. मग त्यांनी भेटलं की त्याला हटकायचं आहे. अरे तो पैसे कधी देतो? ते म्हणजे देतो ना, थोडंसं हे झालं की देतो, सकाळी देतो, संध्याकाळी देतो, अमकं करतो, तमकं करतो, खळ्यावर देतो, तळ्यावर देतो, लांबवतच राहिलं. 2 वर्ष गेले. आता प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. त्याच्याही सहनशीलतेला मर्यादा होती. तो जरा त्यांनी ठरवलं की आता याच्याकडून पैसेच घ्यायचे. सकाळीच गेला एका दिवशी. त्यांनी पाहिलं, या अरे बरं झालं तू आलास, मला तुझी आठवण आली होती, मला तुला भेटायचंच होतं, आमकं होतं तमकं होतं. बसायला टाकलं. बोल, काय चहा घेतो का काय, लिंबू सरबत घेतो? ते पाहून मी काही घेणार नाही. पहिलंच थोडं गरम होऊन त्यांनी सांगितलं की मी आज ठरवलंय तुझ्याकडं, तू असंच मला काही ना काही देऊन परत पाठवलंस. आज तुझ्याकडे मी काहीच घेणार नाही. काहीच घेणार नाही? का करावं बाबा, काहीच घेणार नाही. तू मला हे सांग, तू आज पैसे देणार आहे की नाही? ते म्हणे मी देणार होतो पण तू सांगितलं मी काहीच घेणार नाही, आता मी कसं काय देऊ? तर इथं काहीच घेणार नाही या शब्दाचा अर्थ आहे पैशाशिवाय काही घेणार नाही, हा दुसरं काही. तसं तुकोबाराय म्हणतात की आम्ही काही मागणार नाही. तर काही मागणार नाही याचा अर्थ असा आहे की जे माईक आहे, जे भक्तीला प्रतिबंधक आहे ते मागणार नाही. अनेक न लगे माईक, अनेक माईक पदार्थ न लगे, याचा अर्थ काहीच मागणार नाही असं नाहीये. संसारातलं काही मागणार नाही, माईक मधलं काही मागणार नाही, भक्तीला जे प्रतिबंधक आहे असं काही मागणार नाही. पण जे भक्ती करता आवश्यक आहे ते मागितल्याशिवाय राहणार नाही. मग मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो. आणि आपल्याला संत वाङ्मयामध्ये असे कितीतरी वचनं दिसतील की ज्या वचनात तुकोबारायांनी कधी देवाकडे मागितलेलं आहे, कधी संताकडे मागितलेलं आहे, कधी मनाकडे मागितलेलं आहे, तर कधी लोकाकडेही मागितलेलं आहे. तुका मागे दान, ही जी मागणी आहे ती कोणाकडे आहे? लोकाकडे मागणी आहे. ही लोकाकडे मागणी केलेली आहे. हेचे दान देगा देवा, देवाकडे मागणी केलेली आहे. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, मनाकडे मागणी केलेली आहे. तेव्हा सगळ्याकडे मागितलं असलं पण तरी सगळ्याकडे मात्र मागितलंय तेच, अयोग्य अशा प्रकारची मागणी नाही केली. अर्थात तुकोबाराय काही मागणे हे
हे जे म्हणतात ते सगळंच काहीच मागायचं नाही असं नाही म्हणत, योग्य अशा प्रकारचं मागायचं असं म्हणतात. त्यामुळे तुकोबारायांच्या जरी तुकोबाराय मागणी करत असले तरी तुकोबाराय आपल्या बोलण्याच्या विरोधात वागू लागलेले आहेत असा आरोप तुकोबारायांच्यावर होत नाही. आता दुसरा प्रश्न हा आहे की मागण्याकरता इच्छा असावी लागते आणि मुक्ताच्या ठिकाणी इच्छा राहतच नाही, मग मागतात कसे? तर याचं उत्तर असं आहे की मुक्ताच्या ठिकाणी इच्छा राहत नाही हे खरं आहे, पण इथं तुकोबारायांनी भूमिका केवळ मुक्ताची घेतलेली नाही, संतांची घेतलेली आहे. संत मुक्त असतात, मुक्त संत असतीलच असं नाही. संत मुक्त असतातच, कारण मुक्त झाल्याशिवाय संतत्वच प्राप्त होत नाही. पण जे मुक्त आहे ते संत आहे असं नाही, जे संत आहे ते मुक्त आहेत. मुक्ताला संत होण्याकरता मुक्त अधिक दया बरोबर संत. संत कोणाला म्हटलं जातं? जे मुक्त आहेत आणि पुन्हा ज्यांच्या ठिकाणी काय आहे? दया आहे. दया दया संता भांडवल, वेची बोल उपकार, भूताची दया आहे भांडवल संता. म्हणून शास्त्र संतांना मुक्ताला ज्ञान झाल्यानंतर कुठल्याही कर्माचं प्रतिपादन करत नाही, आज्ञा देत नाही. पण आमच्या संतांनी संतांना सुद्धा आज्ञा केलेली आहे. मला ज्ञानोबारायांनी संतांना सुद्धा, मुक्ताला सुद्धा मोकळं सोडलेलं नाही. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. लोकाप्रती अलौकिक विशेषे आचरावे लागे संती. तर संतांची भूमिका ज्यांना बजवायची आहे त्यांच्याकरता ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि ते कर्तव्य स्वतः करता त्यांना नाही राहिलेलं, स्वतः करता इच्छा नाही राहिलेली. पण अपतरे त्या की कौन बराई, जो स्वतःचा उद्धार करतो त्याच्यात काय विशेष आहे, काय त्याचा मोठेपण आहे? स्वतःचा उद्धार तर करायलाच पाहिजे, स्वतःचा उद्धार करणं म्हणजे आपलं कर्तव्य करणं आहे. पण केवळ स्वतःचा उद्धार आमच्या संतांना नाही मान्य. त्यांनी स्वतःसह दुसऱ्याचा, जगाचाही उद्धार केला पाहिजे. आणि जगाचा उद्धार करण्याची दया मनामध्ये असणाऱ्या संतांना मग त्याच्याकरता लोकांकडे मागणी करावी लागते, मागतात संत. तर अशा प्रकारे तुकोबाराय संतांच्या भूमिकेतून या अभंगात समाजाकडे मागणी करतायत. महाराज जी, कारण वेस्कराचं रूपक केलेलं आहे, तर वेस्कर हा सगळ्या गावाचाच नोकर जसा काय असतो, सगळ्या गावाची कामं करण्याकरता असतो, आदराने वागत असतो, मर्यादेनं वागत असतो. पूर्वी महाराज मर्यादा फारच होत्या, आता विकास झालेला आहे. त्या विकासाचं पहिलं फल जर काही असेल तर मर्यादा संपलेली आहे. कुणीच कोणाचीच मर्यादा अशा प्रकारचं सांभाळायला तयार नाही. कुणाला एकाला दोष देण्याचं कारण नाही, कोणीच सांभाळत नाही, कोणाचीच मर्यादा पूर्वी मर्यादा सांभाळत होती. त्यामुळे जी मोठ्यांना मोठ्यांचं संबोधन करायचं आहे म्हणून जी ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, ओम नमो जी आद्या. तेव्हा जी महाराज अर्थात घरात राहणारा जो आहे त्याला उद्देशून जी म्हटलेलं आहे. त्याला म्हणतायत की वेश करास आतून ओजेचा घास बाहेर येऊ द्या. तुम्ही आता बसलेले आहात, वेस्कर बाहेर उभा आहे तुमची सेवा करण्याकरता आणि तुमच्याकडून घासाची अपेक्षा करतोय, तेव्हा घास बाहेर येऊ द्या. येऊ द्या जे काही वेस करास आतोनी बाहेर ओझेचा घास. जागून दान मागितलेलं आहे. संत समाजाकडून दान अशा प्रकारचं म्हणतात,
दुबळी कोण कोण गेली वासुदेवाशी विसरू नका. तसं या ठिकाणी वेस्कराच्या रूपात दान मागतात. मला आठवतंय मी लहान असताना हे वेस्कर आहे ना, संध्याकाळच्या वेळेला भाकरी मागायला येत असत आणि मग प्रत्येक घरची माणसं एक एक भाकर भाजी त्यांना वाढत असत. तर आता हे जर आपल्यापर्यंत चालत आलं होतं तर त्यावेळेला तर ते चालतच होतं आणि त्याचं रूपक केलेलं आहे म्हणून तुकोबार आहे भाकरी मागतायत. फार द्या असं नाही म्हणत, भाकरी द्या असंही नाही म्हटलेलं, एक घासभर अशा प्रकारचं द्या. पण जे द्यायचं आहे ते ओझेचा घास अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आतून बाहेर अशा प्रकारचा ओझेचा घास येऊ द्या. लौकिक वेस्कर आहे तो बाहेरच्या झोपेतून जाग करतो. आता हा अलौकिक वेस्कर असल्यामुळं स्थूल देहाच्या झोपेतून नाही, हा सूक्ष्म देहाच्या झोपेतून जाग करणारा वेस्कर आहे आणि त्यांनी ओझेचा घास मागितलेला आहे. तेव्हा ओझेचा घास शब्दाचा अर्थ काय? घास शब्दाचा अर्थ खाऊ, थोडाच अशा प्रकारचा खाऊ त्याला घासभर म्हणतात. एका वेळेला तोंडात आपण जेवढं टाकू शकतो तेवढ्या अन्नाच्या भागाला काय म्हटलं जातं? घास म्हटलं जातं. घास अर्थात थोडं थोडं द्यावं, पण काहीतरी नका देऊ. त्या घासाला ओझेचा हे विशेषण लावलेलं आहे. ओझेचा घास बाहेर वेस्करास येऊ द्या. तेव्हा ओझेचा घास या शब्दाचा अर्थ काय? ओझ, ओझ शब्दाचे एक दोन अर्थ आहेत. त्याच्यामध्ये ओझ शब्दाचा अर्थ चांगला, चांगला घास बाहेर येऊ द्या. तुकोबारींनी घासाची अपेक्षा केली असली तरी कसल्या तरी घासाची अपेक्षा नाही केलेली, चांगल्या घासाची अपेक्षा केलेली. बहुतेक माणसं संतांना काही देतच नाहीत. काही माणसं सश्रद्धा असतात, ते देतात, तर संत ज्याच्यामुळं खुश होईल असं नाही देत. तुकोबाराने कुठं काय कीर्तन केलं, लोकांना खूप आनंद झाला, खूप श्रद्धा बसली लोकांची. आणि मग संतांना देण्याकरता लोकांनी काही 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 आणलं, कोणी धान्य आणलं, कोणी पैसे आणले, कोणी कपडे आणले, कोणी भांडे वगैरे आणले. आता ते तुकाराम महाराज होते. तुकोबारांनी स्पष्ट म्हटलं, आम्हाला देऊ नका असं नाही, तुम्ही द्या, प्रेमानं तुम्ही दिलेलं आम्ही काय करू? स्वीकार अशा प्रकारचं करू, पण आम्हाला आनंद होईल असं द्या. आम्हा देणे धरा सांगतो ते कानी. आम्हाला जे द्यायचंय ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा की ज्या दिल्यामुळं आम्ही संतुष्ट होऊ, प्रसन्न होऊ, आनंदी अशा प्रकारचं होऊ, ते तुम्ही आम्हाला द्या. आम्हाला ज्याची अपेक्षा आहे तुमच्याकडून ते तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे आम्ही काय होऊ? सुखी अशा प्रकारचं हो. अपेक्षा पूर्ण झाली म्हणजे मनुष्य सुखी होतो. जरी ती क्रिया केली पण अपेक्षा नसताना केली तर माणसाला काय आनंद नाही वाटत. मग लोकांनी विचारलं, काय तुमची अपेक्षा आहे? काय दिल्यानंतर तुम्हाला आनंद होईल? नाही का, आम्हा देणे धरा सांगत होते कानी, चिंता पाय मनी विठोबाची. आम्हाला तुमच्याकडून याची अपेक्षा आहे, आम्हाला तुम्ही हे द्या. काय द्या? मनामध्ये भगवंताच्या पायाचं चिंतन करणं हे आम्हाला हवंय. आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी. मुखी विठ्ठल म्हणा नाही, विठ्ठल 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 अशा प्रकारचं रात्रंदिवस
भगवंताचं चिंतन तुम्ही करा आणि हे आम्हाला द्या. भगवंताचं चिंतन करण्याचं व्रत तुम्ही धारण करा, हे तुमचं आम्हाला देणं आहे, ते द्या. कारण ते दिल्यानंतर आम्हाला काय होईल? आनंद होईल. आम्ही तेने सुखी. बरंच तुकोबारायांनी देवाकडून सुद्धा देव देईल ते कधीच घेतलं नाही. आम्ही मागतो ते तुला द्यायचं असेल तर दे, नाही तर ठेव तुझ्या जवळ, नाही लागत आम्हाला. आनने घो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी, न लगे धन संपदा. मुक्ती आणि संपदा काय? संत संग दे सदा. तुकोबारायांचं मागण्याच्या बाबतीत 8 तास आपल्याला चौकडे. देवाकडूनही जे पाहिजे तेच घेतलं आणि समाजाला हे तुकोबाराय सांगतात की आम्हाला लागतं ते तुम्ही द्या. उगा तुमच्याकडे जे चालत नाही, जे खराब आहे, अडचण ज्याची आहे, असलं नका देऊ. तुकोबाराय त्याला ओझेचा घास म्हणतात. ओझेचा जो चांगला घास आहे, स्वच्छ अशा प्रकारचा घास आहे, उत्कृष्ट घास आहे, तो आम्हाला द्या. आणि मग चांगलं काय आहे? चांगलं काय आहे हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. तो कशाला चांगलं म्हणतो? म्हणजे जे चांगलं आहे त्याला आपण चांगलं म्हणतो असं नाही, आणि आपण ज्याला चांगलं म्हणतो ते चांगलं असेलच असं नाहीये. भाग्यवान तो आहे की जे चांगलं आहे त्याला काय करतोय? जो चांगलं म्हणतोय. आणि चांगलं काय आहे या दृष्टीनं जर आपण विचार करू लागलो, चिंतन करू लागलो, तर जगामध्ये बस दोनच चांगले आहेत. जग में सुंदर है दोनों, चाहे कृष्ण कहो या राम. भगवंताचं चिंतन हे चांगलं आहे. साधनाच्या दृष्टीने साध्य स्वरूपामध्ये देव चांगला आहे. देव चांगला तुका लागला चरणी. आणि साधनामध्ये देवाचं नाम घेणं चांगलं आहे. जगात दुसरं काहीच चांगलं नाही, भगवंताचं नामचिंतन चांगलं आहे. ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटतं त्यांनी चांगलं साधन करावं. आणि चांगलं साधन काय आहे? देवाचं नामचिंतन आहे. नामचिंतन लाभ स्वरूप देवाचं चिंतन आहे. हाची लाभ घडोघडी, चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी. देवाच्या चिंतनासारखं चांगलं जगात दुसरं काहीच नाही. का बरं देवाचं चिंतन चांगलंय? तर ते दोन्ही दृष्टीने चांगलं आहे. फलदृष्टीनेही चांगलं आहे आणि अनुष्ठान दृष्टीनेही चांगलं आहे, साधन दृष्टीने चांगलं. देवाचं चिंतन का चांगलं आहे? तर देवाच्या चिंतनाचं फल आहे भगवत साक्षात्कार, देवाची प्राप्ती. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. देवाचे चरण जोडी. परमार्थ शब्दाचा अर्थ चिंतन. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नान. चिंतन चांगलं आहे. म्हणून ज्याला शक्य आहे, ज्याला वेळ आहे, ज्याला स्वतःची दया येते, आपलं आपण कल्याण करायला पाहिजे असं वाटतं, त्यांनी आपल्या आयुष्यातला जास्तीत जास्त काळ, मी जास्तीत जास्त एवढा म्हटलं याच्याकरता म्हणलं खरं तर असं आहे की सगळा काळ, पण नसेल सगळा काळ आपण त्याच्यात देऊ शकत, तर जास्तीत जास्त काळ आपला कशात जावा? चिंतनात जावा. महाराज किमान आळंदीमध्ये राहणारे ज्ञानोबारायांच्या सानिध्यात असणारी ज्ञानोबारायांची लेकरं आहे, त्यांचा तरी काळ देवाच्या चिंतनात जावा, तर ज्ञानोबारायांना आनंद होईल. ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानदेवे घेतले दान, कथा कीर्तन करीतो, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन कर. देवाचं चिंतन ज्ञानोबाराय करतात.
चांगलं आहे. जगात दुसरं काहीच चांगलं नाही. देवाचं चिंतन चांगलं आहे. का चांगलं आहे तर भगवत प्राप्ती करून, दुःखाचा कारणासह नाश करून आनंदाचा सागर बनवणारं भगवंताचं नाम आहे. दुसरं कुठलंच साधन नाही. भगवंताचं नाम, त्याला चिंतामणी म्हटलं तरी चालेल, कामधेनू म्हटलं तरी चालेल, कल्पतरू म्हटलं तरी चालेल. त्याच्याही पेक्षा अधिक शक्ती असणारं भगवंताचं नामचिंतन आहे. त्यामुळं संत तुकोबारायचं नामचिंतनाशिवाय दुसऱ्या कशाला चांगलं मानत नाहीत. नामचिंतन चांगलं आहे. आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार अनेक, सर्व भावे. तेव्हा नामचिंतन हा ओझेचा घास आहे. आणि आम्हाला द्या म्हणजे तुम्ही नामचिंतन करा, नामचिंतन करणं हेच आम्हाला द्या. असं कसं काय हो? लोकांनी नामचिंतन केलं तर ह्यांना काय फायदा आहे? अशी कशी काय तुकोबाराय मागणी करतात? ठीक आहे, नामचिंतन चांगलं असेल, चिंतामणी आहे, चिंतन करणाऱ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. नकळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची आहे, हे मान्य केलं तरी तुकोबारायांना त्याचा काय फायदा आहे? का तुकोबाराय अशा प्रकारची मागणी करतात की त्याला ओझेचा घास म्हणतात? तर तुकोबाराय जे मागतात ते स्वतः करता मागतच नाहीत, ते समाजाकरताच मागतात. आणि समाजाचं भलं यांनीच आहे. ऐक रे जना, तुझ्या सोहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, हित ते करावे, देवाचे चिंतन करो निया मन एकवेद. तुकोबाराय स्वतः करता मागतच नाही. तुकोबारायांना स्वतः करता मागण्याची काही आवश्यकताही नाही, गरजही अशा प्रकारची नाही. बस तुकोबाराय जे आता जगतायत ते तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. तेव्हा लोकांच्याच कल्याणाकरता तुकोबारायांना मागायचंय. आणि म्हणून लोकांचं ज्यानी कल्याण होईल अशा प्रकारचं तुकोबारायांनी मागितलेलं आहे. लोकांच्या कल्याणाकरता मागायचंय तर ज्यांनी कल्याण होईल. कलियुगामध्ये भगवंताच्या नामचिंतनाला पर्यायच नाही. कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा, हरेर्नामैव 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 केवलम. म्हणून तुकोबाराय म्हणतात की उद्या जी काही वेस करास, आतोनी बाहेर ओझेचा घास. तर गोड अशा प्रकारचा पण स्वच्छ नामचिंतन करा. नामचिंतन ही देवाची सेवा आहे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. पण सेवा ही स्वच्छ असावी, सेवा शुद्ध असावी, सेवा सत्य अशा प्रकारची असावी. तो का म्हणे देवा सत्य घ्यावी माझी सेवा. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध. तेव्हा शुद्ध स्वच्छ अशा प्रकारची सेवा. कोणती सेवा शुद्ध असते? जी निष्पाप सेवा असते, जी एकविध सेवा असते, निर्विचार सेवा असते, अनन्य अशा प्रकारची सेवा असते. ती सेवा स्वच्छ असते. ज्या सेवेनं देवावर ओझ होतं, देवावर ऋण अशा प्रकारचं होतं, अशा प्रकारची सेवा म्हणजे ओझेचा घास आहे. काय अपेक्षा करतायत तुकोबाराय समाजाकडून? तर समाजाने भगवंताची निष्काम शुद्ध अशा प्रकारची अंतरंग सेवा करावी ही अपेक्षा केलेली आहे. आणि त्या अपेक्षेनं लोकांचं कल्याण झालं की तुकोबारायांना खूप आनंद होतो. म्हणजे साधूंचं जीवनच असं असतं. जसं पायाला तूप चोळलं तर डोळे शांत होतात. का? पावो शीतळताला हे ते डोळ्याची लागी होय. तसे परसुखे जाये सुखावत. दुसऱ्याच्या सुखाने
संत सुखी होतात. दुसऱ्याच्या दुःखानं ते दुःखी होतात आणि दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतात. कुणीतरी अशी शंका केलेली होती की बा जे तुकाराम महाराज नको वैकुंठीचा वास म्हणतात, जे तुकोबाराय वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे असं म्हणतात, ते तुकोबाराय वैकुंठाला कसं काय गेले हो? वैकुंठाला मला घेऊन जा म्हणून देवाला कसं काय प्रार्थना करतात आणि देवानी पाठवलेल्या विमानात तुकोबाराय वैकुंठाला गेले कसे? कोण म्हणतात हे मी नाही सांगणार, कारण त्यांचा उच्चार करून मी माझी वाणी अशुद्ध करण्याची अपेक्षा नाही करत. पण शंका तर आहेच नाही, सप्रमाण शंका आहे. कारण वैकुंठाचा वास नको, वैकुंठेचा दोष तुकोबारायांनी अनेक चरणातून दाखवलेले आहेत, त्यांच्या चेल्याने पण दाखवलेले आहेत. नेघो म्हणून या त्यागी ती परवते. तर मग वैकुंठाला पुन्हा कसे गेले? तर याचं चिंतन करत असताना कुणी एका महात्म्याने असं केलेलं आहे. तर तुकाराम महाराजांना ज्यावेळेला मुक्त झाले, खूप समाजाने मुक्तीचं साधन करावं म्हणून गाथा लिहिला, कीर्तन प्रवचनाच्या द्वारे भक्तीचा प्रचारही केला. पण तुकोबारायांनी पाहिलं की लोक भक्ती काही करत नाहीत. भक्ती न केल्यामुळं दुःख त्यांचं चुकत नाही आणि दुःख भोगतात, आणि लोक भोगत असलेलं दुःख तुकोबारायांना पाहवत नव्हतं. बरं, दुःख होऊ नये म्हणून जे साधन सांगितलं ते साधनही करत नाहीत. बरं, काय करता? तुकोबारायांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, देवा काय करू, माझ्या ठिकाणी शक्ती नाही की 2 कानामागं प्रत्येकाच्या लावून त्याला भक्तीला लावावं. काय करू देवा, ऐसी नाही शक्ती दंडो नि पुढती वाटेल. तुकोबारायांना पाहावं गेलं, आणि मग जसे आईबाप मुलाचं वाटोळं होत असलेलं त्यांना सहन होत नाही, तर देवाला प्रार्थना करतात, देवा हे सगळं पाहण्याच्या अगोदर माझे डोळे काय कर झाक, नाही पाहावत आम्हाला हे. तसं तुकोबारायांनाही लोक भक्ती करत नाहीत आणि भक्ती न केल्यामुळं त्याचा दंड उपभोगताना पाहावत नाही, म्हणून तुकोबारायांनी देवाकडे प्रार्थना केली, देवा बस आता दिसू नये जना, ऐसे करा नारायणा, मला इथून घेऊन चला. भगवंताने विमान पाठवलं, तुकोबाराय विमानामध्ये बसून गेले. तेव्हा संत लोकांच्या दुःखानं दुःखी होतात आणि सुखानं सुखी होतात. लोकांनी जर नामस्मरण केलं, ओझेचा घास साधना केली, तर त्यांच्या दुःखाचा कायमचा नाश होईल. आणि त्यांच्या दुःखाचा नाश व्हावा हीच तुकोबारायांची इच्छा असल्यामुळं त्याच्यात त्यांना काय होता? आनंद होता. म्हणून तुकोबाराय म्हणतात की महाराज येऊ द्याची काही वेस करास, आतोनी बाहेर ओझेचा घास. तुकोबाराय म्हणतात जेव्हा जेव्हा मी येतो त्या वेळेला तुम्ही कामातच असता. खरे महाराज, तुम्ही म्हणता तसं आम्हाला सुद्धा वाटतं, पण आता हे काय आमचं वय आहे होय नामस्मरण करीत बसायचं? लोकांना कोणचं वय नामस्मरण करीत बसायचंय असं वाटतं काय माहिती, कोणतं ठेवलेलं आहे. लहानपणामध्ये म्हणतात आता लहानपणात हे काय वय आहे हरी हरी करायचं. तरुणपणात तर सगळा विषयाचाच बडेवर, सगळा अहंकार नुसता असा नाचवीत असतो. तारुण्यामध्ये लोकांना वाटतं की सगळं काम संपलं, पण रिटायर झाल्यावर करावं. रिटायर झाल्यावर तो रिटायरच होत असतो. संसारात रिटायर झालेली माणसं इकडे तरी तो कुठं कामाला, एखादा भाग्यवान आहे की तो तिकडचं सोडून वृद्धपणातही चिंतनाची भूमिका पार पाडतो. अन्यथा नाही होत म्हातारपणी. महाराज परमार्थ बाळपणामध्ये जो होतो तो तारुण्यात होत नाही, आणि तारुण्यात होणारा तो म्हातारपणामध्ये तर होतच नाही. लहानपणापासून पहिल्यापासून संस्कार लावले तर मग ठीक आहे, अन्यथा नाही घडत म्हातारपणामध्ये. तुकोबाराय म्हणतात जेव्हाही मी येतो, जो यावे तो हातची रेता नाही. तुमच्याकडे मोकळीकच नसते. लोकांना महाराज वेळच नाही परमार्थ करायला, एवढी कामं आहेत, एवढी कामं आहेत. आमचे भाऊ म्हणत असतात कशाला एवढी घेतलीस डोंबल्यावर.
तुला तुझा उद्धार करण्याचं साधन करण्याकरता जर वेळ राहत नसेल तर हे करून काय करणार आहे तू? तुझ्या बरोबर येणार आहे? कशा करता एवढं डोक्यावर ओझं घेऊन चाललेला आहेस? कुणी सांगितलंय तुला? पहिली जबाबदारी स्वतःच्या कल्याणाची आपल्यावर आहे आणि त्याच्याकरता वेळ माणसाने आयुष्यातला काढला. त्याच्याकरता सगळं आयुष्य आहे आणि त्या आयुष्यात माणसाला परमार्थाला वेळ नाही. हे दुर्दैव आहे आमचं. बाकीच्या सगळ्या करता वेळ असतो आणि नेमका कशा करता वेळ नाही? चिंतना करता वेळ नाही. टाइमच नाही म्हणतात. मरायला फुरसत नाही. यांच्या घरच्या लोकांना मरण आलं की ते रोजानी लावतात माणसं मरायला. जो यावे तो हातची रीता नाही. तुकोबाराय म्हणतात असं नका करू. कधीतरी काही द्यावे घ्यावे, केव्हा तरी तुम्ही वेळ काढावा आणि नाम घ्यावं आणि ते आम्हाला द्यावं. फार उद्यावर नका घालू. आता मागुता येईल पेरा, हे तो नघडे या नगरा, तो क्या बंधू म्हणे दान करा. पुन्हा फेरा येईलच नाही याची शाश्वती महाराज. काही लोकांचं तर म्हणणं असतं महाराज का नाही तुम्ही थोडंसं थांबावं. तिला विचारलं कधी 1 तासभर नाही हो, मग एवढं आयुष्य थांबा. पुढचा जन्म आहे ना नुसताच परमार्थ करू. एवढ्या आयुष्यात जरा थोडा हिरवा फिरवा चारा दिसत असला, घर भाडं भरपूर येत असलं, धंदे चांगले चालत असले का त्याला असं पळावंच वाटतं, असं पळावंच वाटतं, असं गोळच करत राहतो. ते म्हणतात थांबावं जरा तुम्ही, तुम्हाला काय सप्त्यात पंगत फिंगत लागते काय घेऊन जावर, पण आम्हाला करू द्यावं, आम्हाला वेळ नाही आहे सध्या. पुढचा जन्म नुसता त्याच्या का तुझ्या बापाने ठेवलाय का रे भाडव्या? जन्म तुझ्या अधीन आहे, तुझ्या मनावर आहे. मागुता हाती जन्म पावसी, बघिले सुख दुःख जाणसी, येतो न घडे रे सायासी, कारे अंध होसी जानोनिया कल कल, क्या करे कल काल के आज, कल करे सो आज करे, आज करे सो. तेव्हा आता विचार करा आणि भगवंताचं नाम घ्या आणि ते आम्हाला द्या, त्याच्यामुळं आम्ही सुखी होऊ. तरी सगळे काय ऐकत होते असं नाही. प्रेमानं सांगितल्यावर ऐकलं नाही म्हणून मग तुकोबारायांनी थोडंसं उसना क्रोध आणलेला आहे आणि तुकोबाराय सावधान करतात, जर तुम्ही ऐकलं नाही आणि नामचिंतनात वेळ आपला घातला नाही तर त्याचा परिणाम आहे का? तुका म्हणे उद्या लावीन मनेरा, मनाई हुकूम. कारण वेस्कर हा शासनाचाच अशा प्रकारचा प्रतिनिधी असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात जप्ती आणि जप्ती. तीही यज्ञ भाविता सुरी, जे हे संपत्ती दिदली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी न बजेल जो. आणि मग त्याचं सगळं अशा प्रकारचं हरण केलं जातं. चोर म्हणून त्याला दंड केला जातो. तसं ज्या आयुष्यामध्ये तुम्ही नामचिंतन करायला पाहिजे, पुन्हा पुन्हा सांगून जर तुम्ही नाही केलं तर ते आयुष्य तुमचं हरण केलं जाईल आणि तुम्हाला असं आयुष्य